इकडे यांना आज ना ओल्या खोबऱ्याची मटकीची उसळ पाहिजे होती टिफिनला, तर म्हटलं चला करूया. तर खोबरं काढून घेतलं, नारळ फोडून तेही भाजून घेतलं, कांदा भाजून घेतला. त्यानंतर इकडे ना दगडूतिलीचा पुरातन कांड पद्धतीने केलेला गरम मसाला आपण वापरणार आहे. तर वाटण तयार करून घेतलं. इकडे कढीपत्ता घातला, जिरे मोहरीची फोडणी घालायची, त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची. त्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचा मसाला छान परतून घ्यायचा. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि दगडूतिलीचा गरम मसाला घालायचा आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि उसळ त्यामध्ये घालून द्यायची. ही उसळ मी इकडे लसणाची पेस्ट, हळद आणि कढीपत्ता घालून शिजून घेतली होती. एक शिट्टी घेतली होती आणि गरमागरम आपली मस्त उसळ चमचमीत तयार झालेली आहे. खूप टेस्टी होते ओल्या खोबऱ्याची उसळ. आणि टिफिन पण माझा इकडे रेडी झालेला आहे. तर टिफिन हॉलमध्ये द्यायला आले आणि त्यानंतर बघितलं तर टी व्हीला चंद्रकांता सिरियल ते बघत होते, म्हणजे त्याचं टायटल सॉन्ग ते ऐकत होते. तुम्ही नक्की ऐका, इकडे कॉपीराइट येईल म्हणून मी लावलेलं नाही आहे. त्यानंतर अजून एक सिरियल होतं आमच्या वेळचं, शक्तिमान. तर हे दोघं आम्ही खूप बघायचो लहानपणी आणि खूप छान होतं या सिरियल. तर तुम्हाला जमलं तर नक्कीच बघा तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून हे सॉन्ग. तर इथपर्यंत आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या